नमस्कार मित्रांनो. आम्ही आता पोहोचलेलो आहोत पुत्तपूर्तीला, श्री सत्यसाईबाबा यांच्या समाधीस्थळ जन्मस्थळावरती. आणि तिथनं आता आम्ही त्यांचे इथे जे भक्तनिवास आहे तिथे आलेलो आहोत. तर इथे आता येऊन आम्ही तिथे रेस्ट घेत आहोत. तर सायंकाळी 5:30-6च्या दरम्यान आम्ही सत्यसाईबाबा यांचे जे जन्मस्थळ आहे, जिथे त्यांनी समाधी घेतली होते, तिथे त्यांचे दर्शन घ्यायला आम्ही जाऊया. तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते कसं काय आहे. तर चला मग भेटूया. हे आहे त्यांचं भक्तनिवास, जिथे डबल बेडचे रूम अवेलेबल आहे. म्हणजे डबल बेडवाले एक हॉल अवेलेबल आहे. इथे तुम्हाला सोयीस्कर अशी बेड मिळेल आणि स्वस्त दरामध्ये, खूप कमी दर आहे. आणि ते जेवणाची पण सुविधा छान आहे. साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन असे 2 प्रकारची इथे जेवणाची सुविधा आहे. तर आम्ही जाऊन आलो, जेवण करून आलो तिथे. इथे जेवणाचा टायमिंग जो आहे तो सकाळी 11 ते 1:30 वाजेपर्यंत आणि सायंकाळला 6 ते 8:30 वाजेपर्यंत. आणि जेवण खूप चविष्ट आणि खूप छान. आणि खूप लांबून लांबून इथे भाविक दर्शनासाठी येतात. फॉरेन असो की हर कानाकोपऱ्यातनं, देशाच्या हर कानाकोपऱ्यातनं इथे दर्शनासाठी येतात. तर चला मग आपण नंतर भेट घेऊया त्यांच्या समाधीस्थळाची. फ्रेंड्स, 5:15 झालेले आहे. तुम्ही ऐकू शकता आता हे सुंदर असे सत्यसाईबाबा यांच्या जो समाधीस्थळ आहे तिथील हा आवाज आहे. मित्रांनो, हा परिसर खूप मोठा आहे. एवढा मोठा आहे की खूपच. आणि इथे बिल्डिंग्स खूप बनलेले आहे. इथे जे भाविक येतात त्यांच्या राहण्यासाठी इथे सुविधा म्हणून इथे बरेचसे बिल्डिंग बनवणं चालू आहे. आणि काही बनले जे आहे इथे खूप छान सुविधा पण आहे. आता एका भक्ताकडनं इथे माहिती घेतली मी. तर ते म्हणत होते की सत्यसाईबाबांचं जिथे त्यांची समाधीस्थळ आहे तिथे तुम्हाला जर जायचं असल्यास तुम्हाला मोबाईल जमा करावा लागते, कारण तिथे व्हिडिओग्राफी बंद करता येत नाही. आणि त्या सत्यसाईबाबा यांच्या मुख्य आश्रमाच्या प्रशांत निलयम संविधान मंडपम या ठिकाणी त्यांची समाधी आहे. सत्यसाईबाबा यांची समाधी पांढऱ्या संगमवरील दगडांनी बनवलेली आहे आणि ही नेहमी फुलांनी सजवलेली असते. येथे रोज सकाळी 8 ते 9:30 वाजेपर्यंत, तसेच संध्याकाळी 5 ते 6:30 वाजेपर्यंत वेदन पठण होते. हाय फ्रेंड्स, सकाळचे 6:11 झाले आहे. तर काल रात्री मी सत्यसाईबाबा यांच्या जे समाधीस्थळ आहे तिथे गेलो होतो. आणि गेल्यानंतर खरोखर तिथचा नजारा खूप सुंदर होता. मोबाईलला तिथे परवानगी नव्हती मोबाईल न्यायला. मोबाईल तिथे एका काउंटरवरती जमा करावा लागला, त्यांच्याकडनं टोकन मिळालं. आणि त्याच्यानंतर एक मोठा हॉल आहे, त्या हॉलमध्ये सर्व भक्त लोक बसलेले होते. मी पण जाऊन तिथे बसलो. तर तिथे सत्यसाईबाबा यांचे जे भक्त आहेत त्यांनी खूप सुंदर सुंदर गाणे आणि भजन म्हटले. भजन खूप सुंदर. आणि तिथे बसल्यानंतर खूप छान वाटत होता. आणि त्याचबरोबर हॉलमध्ये लाईटिंग डेकोरेशन खूप सुंदर. आणि मोठे मोठे फॅन पण होते तिथे जवळपास, जे आपण मोठे रेल्वे स्टेशनवरती बघतो तशा पद्धतीचे मोठे फॅन. आणि खरोखर तिथे बसल्यानंतर मनाला खूप शांती आणि समाधान मिळाल्यासारखं वाटलं. तर माझ्या मते एकदा तरी इथे येऊन नक्कीच भेटा. आणि इथचं जे भक्तिमय वातावरण आहे ते नक्की बघा. ज्या पद्धतीने आपल्याकडे शेगावला जशी सुविधा आहे, जसं शांतता आहे, त्याच पद्धतीने आज इथे लाखो करोडो भक्त आहे, पण आवाज बिलकुल नाही. शांतता, बिलकुल शांतता. आणि खूप छान वाटलं इथे आल्यानंतर. त्याचबरोबर ते त्यांचं जे समाधीस्थळ आहे तिथे त्यांनी ज्या खुर्चीवर बसायचे, सत्यसाईबाबा ज्या खुर्चीवर नेहमी बसायचे, ती खुर्ची लाकडी खुर्ची आणि त्याचबरोबर एक लाकडी टेबलसुद्धा होता. आमचं तिथे सत्यसाईबाबा यांचे जे भजन म्हणून झाल्यानंतर
आरती झाली. आरती झाल्यानंतर आम्हाला तिथे त्यांचे जे समाधी आहे तिथे जाऊन नमस्कार करायला मिळालं आणि ते पण बिलकुल लाईनशीर. कोणतेही असं धक्काबुक्की नको, काही नाही. बिलकुल शांततेमध्ये सर्व त्यांचे दर्शन झाले तिथे समाधी स्थळाचे. चला आपण आता भेटूया आणखी थोड्या वेळानंतर. हाय, सकाळचे 6:15 झाले आता. आम्ही कॉफी प्यायला आलो आणि कॉफीचा रेट पण वाजवी आहे इथे. हो. The picture, girl. Huh? No. He's taking pictures because he wants to send it home. Zairam, from America we are coming, and we are pleased to meet you. Very, very pleased to meet you. Zairam. Ah, very nice. Yes, very good. चंद्रपूरवरून पुत्तपूर्तीचे प्रवास रेल्वेने सर्वसाधारणतः 17 तासाचा आहे आणि येथे कारने जायचं असल्यास जवळपास 850 किलोमीटर ते 900 किलोमीटरचा डिस्टन्स येते. चैतन्य ज्योती संग्रहालय हे सत्यसाईबाबा यांच्या जीवन कार्य शिक्षण व आधारित आहे. येथे त्यांच्या बालपणापासून ते त्यांच्या संपूर्ण आध्यात्मिक कार्याचा सुंदर संग्रह आहे. हे संग्रहालय अत्यंत सुंदर आणि अद्वितीय आहे. येथे चीनी, जापानी, भारतीय आणि इस्लामिक शैलीचे मिश्रण आहे. पुष्कळ आहे. तो बैल असा आहे लेखाचा, बिलकुल जसं काही स्टॅच्यू लागला, हलत नाही आहे. आई तो आहे काळ्या रंगाचा दिसतंय हरिण. हां हां हां, एक आहे, एक नाही बरेच आहे. आहेत ना, पुष्कळ आहेत ना. इकडे आहे हरण, हे काळवीट, ते बिना शेंगाचे ते
early the next morning. नमस्कार मित्रांनो, सकाळचे 5 वाजत आहे. आम्ही सकाळी 4 वाजता श्री साई भक्तनिवास इथनं सरळ मंदिरापासून आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत. तर इथे सकाळी 4 वाजतापासूनच लोकांनी लाईनमध्ये लागलेले आहेत. कारण ज्यांना तात्काळमध्ये दाखवायचं आहे पेशंटला, ते ऑनलाईन न करता इथे डायरेक्ट सकाळी 4 वाजतापासून लाईनमध्ये लागतात आणि पेशंटला दाखवतात. आणि भक्तनिवास ते जो श्री साईबाबा यांचा जो हॉस्पिटलचं अंतर जवळपास 4 ते 5 किलोमीटर आहे. आणि तिथे पर पर्सन ॲटोवाला 20 रुपये प्रमाणे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवून देणार. हॉस्पिटलजवळ पोहोचल्यानंतर तुम्ही कोणालाही विचारा की पेशंट गेट कुठे आहे म्हणून. पेशंट गेट जवळ तुम्ही येऊ शकता. समोरचा जो फ्रंट गेट आहे तो वेगळा आहे आणि एका बाजूला पेशंट गेट आहे, तिथे या आणि तिथे सरळ तुम्ही लाईनमध्ये लागून जा. म्हणजे तुमचा नंबर आला की तुम्हाला मग आतमध्ये चेक करणार आणि गेट ओपन म्हणजे गेट 8 वाजता गेट खुलणार. तर 8 वाजेपर्यंत तुम्हाला लाईनमध्ये लागावं लागेल, कारण गर्दी बरीच राहते. त्याच्यामुळे जेवढं लवकर याल तेवढं चांगलं आहे तुमच्यासाठी. हा आहे पेशंट गेट. इथे तुम्हाला यावं लागेल आणि इथे लाईनमध्ये लागावं लागेल. आणि हा आहे गेटचा परिसर. रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णांना आधीच अपॉइंटमेंट घ्यावी लागते किंवा थेट संपर्क करून माहिती घेता येते. आणि येताना सोबत कागदपत्र घेऊन येणे आवश्यक असते.